वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 18 श्रमसंपत्ती। श्री गुरुदेवाय नमः। एक श्रोता प्रश्न विचारी, आम्ही ऐकिले गीते माझारी। कर्ममय असे सृष्टी सारी, न करताही कर्म घडे। सर्वासची लागले कर्म, कर्म हाची देहाचा धर्म। तेथे काम करावे मुद्दाम, हे बोलणे विपरीत। आपण म्हणता परिश्रम करा, येणे पोषण होईल अहंकारा। सहज चालेल तोची बरा, व्यवहार लोकी। ही श्रोतयांची शंका, भ्रमवीत आली नित्य लोका। परीही नवे गीतेची भूमिका, निर्भेळ ऐसी। कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला राहे। प्रत्येक जण करीतची जाये, काहीतरी कर्म। परी त्या कर्माचे अनेक प्रकार, काही शुद्ध निषिद्ध मिश्र। काही विधियुक्त, काही पवित्र निष्काम कर्म। काही देहेंद्रियासाठी, काही निपजती मनाच्या पोटी। काही विवेक बुद्धीने गोमटी, निपजती कर्मे। काही कर्मे स्वतः करिता, काही कुटुंबाची हिता। काही कर्मे गाव लोकांकरिता, सेवा धर्म रूप। आपल्या देहाचे करणे काम, हा कसला आला महाधर्म। हे आहे नित्य कर्म, सहजची घडणारे। तैसेची प्रसंग विशेषे काही, करणे सोनोत्सवादी सर्वही। त्यातही विशेष ऐसे नाही, नैमित्तिक कर्मी। नित्य नैमित्तिक कर्मे सहज, ती करणे आवश्यक काज। न करिता विस्कटेल समाज, परी करणे नवे महाधर्म। तैसेची पोटासाठी करणे काम, हे नवेत पुण्य परिश्रम। उरल्या वेळी जे सेवा कर्म, त्यासी धर्म बोलती। तेची माणुसकीचे कर्म, जे दुसऱ्यांसाठी केले श्रम। एरवी पशु पक्षी करीती उद्यम, आपुलाले। निषिद्ध आणि सकाम कर्म, तैसेची त्यागुनी अहम्मम। जगासाठी करावेत श्रम, ईश्वरार्पण बुद्धीने। हेची गीतेची शिकवणूक, वारंवार निश्चयात्मक। जेणे सर्वेश्वराचे पूजन सम्यक, तेची कर्म गीता मान्य। एरवी कामाविण कोणी नाही, हे मजसिही कळे निसंशयी। परित्यासी काम आज न म्हणो काही, जेन उत्पादन वाढवी। जनता रूप जनार्दनाची, ज्यात सेवा न होई साची। त्यास गीता प्रिय कर्माची, पदवी आम्ही न देऊ। आज भरपूर उत्पादन, हेची जनसेवेचे साधन। त्यासाठी झटेल जो जन, गीता कळली तयासी। मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे। दुःखितांसी प्रेम पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थ स्नानाहुनी। एक हात खोदावी जमीन, हे पूजनाहुनी पूजन। परिणाम शेकडो व्याख्यानाहुन, अधिक तयाचा। श्रमिकास जेणे लाभेल अन्न, ते कर्म श्रेष्ठ यज्ञाहुन। एरवी गीतेचे नाव सांगून, भलते समर्थन करू नये। एक नवजवान आळसे निजला, म्हणे हेही पाहिजे शरीराला। म्हणून तो सारकाची झोपला, फक्त उठला भोजनासी। भोजन झाल्यावरी पुन्हा पडला, कैसा आवडेल घरच्या लोकाला। कोणी थट्टा मस्करी करू लागला, म्हणे हेही कामाची आहे की। एक सावकारीचे घाशी लिखाण, एक झगड्याचे चालवी प्रकरण। कोणी उपद्रव करी हाती धरोण,
लोक हर प्रकारे. असले काम जरी बंद पडले तरी माझ्या मते काही न अडले. परिनिर्वाहाचे उत्पादनची शांतले कैसे चालेल जीवन. म्हणून सर्वांनी काम करावे ग्रामाचे धन वाढवावे. येथे गरीब श्रीमंत न पहावे कामासाठी. श्री संत गोरा राबे अंगे देवही माती तुडवू लागे. तेथे श्रीमंत आळसे वागे हे महापाप. यावरी बोले एक श्रोता नाही गरीब मजुरांशीच काम पाहता. बेकारांचा वाढतो जथ्था तेथे श्रीमंता काम कोठे. श्रोत यांची ही विचारसरणी आहे भ्रमाची पोसणी. सारा देश दीन दरिद्री अज्ञानी तेथे काम न दिसे तया. पुन्हा पुन्हा जन्मा यावे मातृभूमीसी सुखी करावे. ऐसे थोर म्हणती जीवे भावे तेथे काम न दिसे तया. देशात कामाचा उभा डोंगर दारिद्र्य दुःखांचा वाहतो पूर. अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार त्यांचे दुःख कान दिसे. येथे विश्रांतीसी नाही वेळ निरंतर कार्य करते प्रबळ. पाहिजेत ठाई ठाई सकळ काम ऐसे देशा पुढे. परी ज्यांना होणे आहे साहेब लोकांवरी कसा वया रुबाब. न कष्टता इच्छिती आराम खूब तेची राहती बेकार. शिक्षणाचा द्यावा उपयोग करोनी प्रचार आणि प्रयोग. तव ते स्वतःची बनती रोग समाजाच्या जीवनी. एका बाजूने शिक्षित श्रीमंतांचे तैसेची झाले मजूर गरिबांचे. शिथिलता आळस दोघांचे घरी थाटला दिसत आहे. जेव्हा पोटासी भूक लागे तेव्हाची घरोघरी काम मागे. नाही तरी आळसा घेऊन संगे खुशाल पडे झोपडी माझी. सकाळी 8 वाजताचे काम पूर्ण 10 वाजता उठे घरातून. नाही कामावरी मन चुथडा करी कामाचा. म्हणे श्रीमंतांसी काय झाले ते काय भिकेसी लागले. काय होते काम न केले तरी आमुचे नुकसान. कामासाठी हात उचले ना तोंडी सारखा वाचाळपणा. मजुरी न देता धिंगाणा घाली तसे लोकांपासी. ऐसे करणे आहे चुकीचे पैसे कसून घ्यावेत कामाचे. परी काम चुकार होणे हे आमुचे ब्रीद नवे सर्वथा. मजूर सकाळीच पाहिजे उठला नित्यविधी कर्मातून निपटला. घरकाम करोनी निघाला पाहिजे तात्काळ कामासी. जेव्हा कामाची वाजेल घंटा मजूर चालला चारी वाटा. उद्योगांचा चालला सपाटा ऐसे व्हावे. मजुरावरीच आहे उत्पादन उत्पादनची मुख्य ग्रामाचे धन. तया माझी करणे कुचरपण वेडेपणाचे. मजूर इकडे कार्यनिष्ठान जाणे श्रीमंत तिकडे आळसी बने. म्हणून झाले कंटाळवाणे जीवन आता देशाचे. उत्पादनाची गती खुंटली उपभोगाची भावना वाढली. काय करील भूमाता भली मशागत नसता जमिनीची. यासी सर्वची असती जबाबदार शक्ती संपत्ती विचार प्रचार. हे एकही नाही ताळ्यावर म्हणून ग्राम ओसंडले. श्रीमंता आपुले न वाटे काम गरिबा उत्पादनाचे नाही प्रेम. शिक्षिता हीन वाटती परिश्रम यानेच झाली शिथिलता. ऐसे न व्हावे आता पुढती सर्वांनी सुधारावयास पाहिजे मती. म्हणून आहे माझी विनंती सकळांप्रती आग्रहाची. जे जे ज्याचे काम बने त्याने ते सेवा म्हणून साधणे. आपुलेही बरे करणे गावासी होणे भूषणावह.
जो जो पोटा पाण्याचे कामन करी, उत्पादनासी ना सुधारी, त्यास विरोध करावा विचारी, मानसाने गावाच्या श्रमनिष्ठेचा करावा प्रचार, सर्वास आपुलकी वाटे पुरेपूर, ऐसी व्यवस्था करावी सुंदर, गावचे उत्पादन वाढवोनी, गावचे वाढवाया उत्पन्न, गावी कराया नवनिर्माण, काय करावे ऐसा प्रश्न वारंवार ऐकू ये, त्यासी उपाय हाची प्रथम, कामगार करीती जे श्रम, त्यांची शक्ती वाचे तिला काम, द्यावे सहाय्यक दुसरेही, आणि इतरांचा वेळ कितीतरी, जाई व्यर्थची गावी घरी, कामी लाविता तो निर्धारी, काया पालटेल गावाची, कच्ची सामुग्री गावच्या भागी, ती पुरेपूर आणावी उपयोगी, शोध करोनी नाना प्रयोगी, माती करावी सोन्यासम, अन्य देशीच्या तरुणांसी वेड, नित्य नवे संशोधन प्रचंड, तैसी धुंद चढावी अखंड, गावच्या शिक्षित तरुणा, गावचे कलावंत निपुण, त्यांना द्यावे उत्तेजन, नवनव्या वस्तू कराव्या निर्माण, उपयोगाच्या जीवनासी, उद्योगे यंत्रेही निर्मावी, परदेशा भीक न मागावी, आपणची करोनी भोगावी, वैभवे सारी, चरखा टकळी पासून उद्योग, अन्नधान्यादिकांचे प्रयोग, घरे दारे सर्व सुयोग, आपणची निर्मावे, प्रत्येक घरी जोडधंदा, सर्व स्त्री पुरुष याची छंदा, दूर करावया आपदा, जीवनाच्या लागावे, कोणी पिशव्या कोणी नवारी, कोणी खादी विणतो घरी, कोणी चपला चामडियाच्या करी, मेल्या जनावरांच्या, कोणी चटाया कोणी आसने, कोणी खुर्च्या कोणी खेळणे, कोणी बादल्या पलंग गोणे, साबणही घरी करी, कोणी सुंदर मडके घडवी, कुंड्या फुले पात्रे बरवी, कोणी कवेलू मजबूत दावी, करोनिया सुंदरसे, कोणी सुंदर विटा करी, कोणी फाडी फोडी बरी, सर्व हे आपापल्या परी, घरोघरी कार्यरत, कोणी बैलांचा साज करी, कोणी रंग शोधी परोपरी, प्रत्येक जण काही तरी करीतची आहे, ऐसे हे सर्व गाव, जोडधंद्यांनी भरीव, जराही नाही उणीव, कोणे परी कोठे, ऐसी असावी कला कुसरी, उद्योग धंदे घरोघरी, जराही न दिसेल बेकारी, वाढली कोठे, त्यासची म्हणावी सुंदर कला, एरवी अवकळेची धर्मशाळा, उसने आणून सजविला आपुला नवरदेव, जो जो धंदा गावी नसला, प्रोत्साहन मिळावे त्या कार्याला, परी तो पाहिजे योग्य ठरला गावाच्या साठी, गावचे उद्योग मागासले, त्यास शिक्षणाने पुन्हा उजळिले, ऐसे असावे सुधारले गाव आमुचे, नसतील त्या वस्तू निर्माव्या, येत नसता शिकोनी घ्याव्या, घरोघरी त्याच दिसाव्या गावच्या वस्तू, आपल्या गावी जे जे होते, आपणची वस्तू वापरावी ते, तेने गावीचे धन गावीच राहते, शक्ती वाढते गावाची, चांभार गावी उपाशी मरे, जोड्यासाठी शिक्षित शहरी फिरे, केवढी गावाची कदर करणारे बुद्धिमंत हे, गावी विणकर फुटाने फाकती, यासी हवी मलमलीची धोती, वारे यांची देशभक्ती, गाव मारती शोकासाठी, कोणी म्हणती आमुचा पैसा, आम्ही खर्चू हवा तैसा, गावद्रोही समजावा ऐसा, आपस्वार्थी मानव, गावचे कलावान मागासले, म्हणून पाहिजे उपाशी मारिले, बाह्य वस्तूंनी आपणची सजले, भूषण नवे दूषण ते, देशात एकटा ताजमहाल, त्यावरून न ठरे देशाचा हाल,
घरोघरी लोक जरी कंगाल, तरी ते मोजमाप कशाचे. गावी एक कुस्तीगीर महान, आणि बाकीचे लकडी पैलवान, तरी ते गाव शरीर बलाने पूर्ण, म्हणता नये कधीही. मोजके थोर पुरुष होऊन जाती, इतरांची पातळी नयेची वरती. तवती समाजाची प्रगती, कैसी म्हणावे जाणत्याने. यासाठी प्रत्येक घटक सज्ञान, पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न, तरीच ते गाव आदर्शाचे भूषण मिरवू शके. म्हणून प्रत्येकाने आपल्या गावी ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी, त्यात सुधारणाही घडवावी. उन्नती व्हाया कलावंतांची, ऐसे सर्वची उद्योगधंदे, चालवावेत गावीच आनंदे. नांदावेत सकळ लोक स्वच्छंदे, सुख समाधानाने. गावी असावेत वस्तू प्रदर्शन, आपल्याच गावी झाले निर्माण. बी बियाणे शेती उद्योग सामान, तया माझी ठेवावे. खेळणी लेणी जीवनोद्यमे, लाकडी लोहारी बेलदारी कामे. कुंभारी विणकरी उत्तम चर्मे, असावी तेथे. असावे सुंदर एक घर, त्या माझी वस्तू विविध सुंदर. आम्हीच निर्मिलेल्यांचा भर, असावा तेथे. गावी जे मालधन निर्माण होते, बघावया लोकांनी यावे तेथे. योग्य किमती देऊनी तेथे, घ्यावे सामान तयांनी. गावी असावी उद्योग समिती, जी सतत करील उद्योग उन्नती. गावचे आर्थिक जीवन हाती, घेऊन लावील सोय जी. गावाच्या धनिकांकडून संपत्तीचा वाटा मिळवोनी, सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनी उपयोग करावा तयाचा. काही असती जमीनदार, तेची गावचे अर्थ भांडार. त्यांना सर्व कारभार, सोपवाया लावावा मजुरावरी. किंवा धनिक जरी नावळे, शेतकरी मजुरांच्याची बळे. थेंबे थेंबे साचवा तळे, त्यांच्या अल्प ठेवीचे. त्यातून निर्माण करावा वस्तू संग्रह, सर्वांना उपयोगी भांडार गृह. सर्वा मिळवणी चालवावे निसंदेह, दुकान सर्व वस्तूंचे. त्यात असावी सर्वांची मालकी, हुशार किसानांची ठेवावी चालकी. सर्वांच्या अनुमतीने व्यापार एकी, करावी गावी. एक असावे धान्य भांडार, चालावया गावाचे व्यवहार. त्यात असावे सर्व जनतेचे शहर, सोयी सारखे. प्रसंगी त्यातूनची धान्य न्यावे, सर्वान मिळवणी कर ठरवावे. प्रसंगी सर्वांनी वाटून द्यावे, उत्तम रीती. त्यातूनची करावी गावची सेवा, उणीव पडेल ज्या कष्टी जीवा. अथवा ग्राम सुधारणेस लावावा, वाढवा त्याचा. गावी चालते सवाई दिडी, त्यास याने बसेल अढी. ग्राम निधीची उघडता पेढी, थंडावेल व्यापारी सावकारी. गावी आवश्यक तेल घाणी, शुद्ध तेलादिकांची निशाणी. गावची कामे सर्व मिळवणी, गावीच करावी उपयुक्तसी. उद्योगहीनांना उद्योग द्यावे, कामे देऊनी सुखी करावे. आपणा समान पाहिजे बरवे, केले त्यासी सुखवस्तू. ज्याने ज्याने काम करावे, त्याने हक्काने पोट भरी खावे. लागेल तेवढे मागावे, हे तो आहे प्रामाणिक. जयासन मिळे कामधाम, त्याने समितीस सुचवावे नाम. ग्रामसेवाधिकारी उद्यम देईल त्यासी. काम देणे कर्तव्याची त्याचे, जमा असती फंड गावाचे. त्यातून पुरवावे मोल कामाचे, उपयोगी ऐशा. मजुरा मजुरी पूर्ण द्यावी, जेणे मुले बाळे सुखी जगवी. तैसीच उत्पन्ने वाढवून घ्यावी, गावा माझी. याने सर्वास मिळेल सुख, मिटेल जीवनाची भूक. ग्रामराज्य होईल सुरेख, आर्थिकतेने समृद्ध. यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार,
कलावंत शेतकरी कामगार सर्वांनी मिळून ग्रामोद्धार करावा. ग्रामोद्योगांनी शहराकडे चालला प्रवाह तो थांबवाया निसंदेह. सर्वांचा गावीच होईल निर्वाह ऐसी योजना करावी. खेडेची शहराचे जनक शहर भोगते खेडे उत्पादक. शहराकडे न जाता लोक धावावे उलट खेड्याकडे. ऐसी करावी ग्रामसेवा हेची कर्म आवडे देवा. संशय काही मनी न धरावा तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत. ग्रामोद्योगाचा कथिला तत्वार्थ 18वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की